गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुम्ही मागे बघत असाल घरी कोण आलेलं आहे, तर प्राची आलेली आहे. आणि आधी जेव्हा आपण जातो ना बाहेर शोसाठी 2-3 दिवसांसाठी किंवा जास्त दिवसांसाठी, म्हणजे तो जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा माझी पार्टनर असते ही प्राचू. तर रात्रीच आलेली आहे, कारण की रात्री आधी गेलेला आहे, तो श्रीनगरला शोला गेलेला आहे. आणि आता दुपार झाली आहे ऑलमोस्ट. तर ती बघा उठून तिचं सगळं काही झालेलं आहे, आंघोळ वगैरे. थोडासा आवाज कमी कर, आवाज कमी कर. तर तिची बघा आंघोळ वगैरे सगळं काही झालंय आणि ती वाट बघते दीदी कधी उठेल, तिला नाश्ता कधी देईल. पण दीदी उठलेली आहे 12:30 वाजता. इथे 12:30 वाजलेले आहेत आणि ती नेहमी मला बोलत असते की तू कधीच वेळेवर देत नाही, मी इकडे आल्यावर मला काहीच नाही, सगळं काही बनवते पण वेळेवर कधीच देत नाही, अशी ती नेहमी कंप्लेंट्स करत असते. आणि आजही तसंच झालेलं आहे. आता 12:30 वाजलेत, आता नाश्ता बनवायचा आहे. तर मला तर असं वाटतं की आज आमचा ब्रंच होणार आहे, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच हा आमचा एकत्रच होणार आहे. म्हणजे ठीक आहे, एक टाइमचं जेवण वाचणार आहे आमचं. आज आम्ही जेवण आणि नाश्ता एकत्रच करणार आहे. तर बघू आता काय बनवायचं आहे, ते काय काय आहे फ्रीजमध्ये बघू. सो गाईज, आम्ही आता ब्रेकफास्टवरून डायरेक्ट आलो आहे वरण भातावर. आणि मी बनवली आहे मुगाची डाळ, भात, लोणचं. प्राजू म्हणाली की आता नाश्ता बनवू नको, परत भूक लागेल, मग आता आपण डायरेक्ट जेवूया. तर मस्तपैकी साधं सोपं आपलं जेवण. बघा कशी झाली आहे डाळ, छान झाली, छान झाली. आणि हे लोणचं आहे, हे पण मी बनवलं आहे, पण हिला आवडलं नाही अजिबात. का नाही आवडलं? कडू झालं बोलते. त्याच्यामध्ये मेथी टाकली आहे, ती खूप झाली असं ती म्हणते. पण चांगलं असतं ना मेथी खायला. मेथीचे लाडू तू पण खायचे ना? मला नाही आवडत, मला गोड नाही आवडत ना. गोड नसतात त्या. तर अशा प्रकारे आता आम्ही जेवतोय. बघा खाते तर मस्त चाटून पुसून लोणचं, पण म्हणते चांगलं झालं नाहीये, पण खाते बरोबर. खूप कडू लागतं. इतका कडू नाहीये, बरोबर आहे. तर आता आलेले आहेत इकडे मम्मी आणि विधी. तर ह्या दोघींना आमच्याशिवाय करमत नाही. बघा लगेच आले आज इकडे. प्राची तर लगेच मागे मागे आले. माझ्याशिवाय नाही करमत. माझ्याशिवाय करमत नाही. मम्मी कोणाशिवाय करमत नाही मला सांग. माझ्याशिवाय नाही म्हणून मी आले. आणि मम्मीने आणले मस्तपैकी बालुशाही. कुठे गेलं? हा, तर आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही ना गोड खाणार नाही आहे आजपासून. म्हणजे आम्ही शुगर कट करणार होतो, अजिबात गोड खाणार नव्हतो. पण नेमकं आज मम्मीने मस्तपैकी बालुशाही आणले आणि आता तर ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही आहे. तर आता मस्तपैकी मी खाते बालुशाही. आणि इथे मम्मी बघा आल्या आल्या कामाला लागली आहे. मम्मीने येताना कोथिंबीरची झुडी आणली. बघा किती छान कोथिंबीर आहे. कितीला मम्मी? 30 रुपयाला. पहिले 30 रुपयाला एवढीशी जुडी येत होती. पण छान आहे ना किती, एकदम अजिबात खराब नाही आहे. ग्रीन आहे, एकदम ग्रीन आहे, खूप गावठी आहे वाटते. मस्त स्मेल येत आहे. बुके आळूची पानं, ही पानं पण मम्मीने आणलेली आहेत. आणि काल मम्मीने खूप छान आळूवडी बनवलेली, एक वेगळ्या स्टाईल मध्ये, आणि इतकी छान झालेली, इतकी छान झालेली ना. मला थोडीशी दिलेली तिने, तर तिला आता नेमकी दिसली पानं येताना इकडे, तर ती घेऊन आली आहे. आणि आळूची ही पानं कशी ओळखायची, म्हणजे काय काय पानं आपण बनवतो वडी तर खाज येते, आपल्या घशाला थोडंसं त्रास होतो, तर ह्याची पानं कशी ओळखायची ते मी तुम्हाला सांगते. अळूच्या पानं, काही काही पानं असतात, आपण कशी घ्यायची काय घ्यायची आपलं कन्फ्यूज असतं नेहमी. कारण काही पानं असतात त्याने थोडंसं खाज येते घशाला वगैरे, आपल्याला त्रास होतो खाल्ल्यावर. तर हे एकदम असे हार्ट सारखा शेप असतो. बघा, सगळ्यात पहिले म्हणजे जी चांगली पानं असतात त्याचा शेप बघा, प्रॉपर हार्टवाला शेप असतो. वडीची ही वडीची पानं.
ही वडीची पानं अशी ओळखायची आणि याला काय असतं हे किनार अशी आणि बॉर्डर असते याला बघा, तुम्हाला दिसत असेल थोडीशी याला अशी ब्लॅक टाईपमध्ये बॉर्डर आहे. सगळ्यालाच बॉर्डर आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल ही अशी यांना बॉर्डर असते. अशी ही अळूची पानं असतात, ही ओळखायची. आणि अजिबात काही खास वगैरे अजिबात खवखवत नाही, घसा काहीच होत नाही. हां, आणि एवढे छान लागतात. तर काल तर प्राचीने अख्खी संपवली आहे. तू घेऊन आलेली अर्ध्या घरी अख्खी मी एक घेऊन आलेली फक्त. चार घेऊन आली. काही नाही मम्मी, मी किती घेऊन आलेली मला सांग. एक बघ, मी एक राऊंड ते गोल जाऊ दे, दीदीकडे दिले तिथे जाऊन खा. आणि दीदी ते संपवलेलं. दीदीकडे जाऊन खा नाही बोलत होती, घेऊन जा अशी बोलली. मी एकच आणलेलं आहे, त्याच्यात फक्त 7-8 झाले आणि ते मी आणि आईने खाल्ले. आणि 7-8 पूर्ण हिने खाल्ले, खूप खाल्ले. तर आता बघू, समजा आज किंवा उद्या कधी आम्ही याची रेसिपी म्हणजे मम्मीला मी सांगणार आहे बनवायला. तर सगळं काही साहित्य अवेलेबल असेल माझ्याकडे तर आम्ही बनवू, नाहीतर मग जेव्हा पण आम्ही बनवू ह्याची रेसिपी तेव्हा मी नक्की दाखवेन तुम्हाला. त्यानंतर विधीला मॅगी खायची होती, तर आज म्हणजे माझ्या स्टाईलने मॅगी बनवून देत होते. तर इकडे मी बघा आधी मॅगी आहे ते बॉईल करून घेणार आहे. तिथे मी पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये नूडल्स आहेत ते मी बॉईल करणार आहे. आणि त्यानंतर मग याला मस्तपैकी एक तडका देणार आहे. तर तडका मॅगी आज मी इथे बनवते. नूडल्स इथे बॉईल झालेले आहेत आणि याला लगेच आपण असं थोडंसं ह्याच्यामध्ये चमचा फिरवायचा, म्हणजे याच्यामध्ये जी वाफ आहे ते निघून जाईल आणि चिकट होणार नाही. 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घालायचं आहे. सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं तसं. फक्त सोया सॉस आहे तो आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, अर्धा चमचा घालायचा आहे. म्हणजे हा जो चमचा आहे तो अर्धा चमचा सोया सॉस याच्यामध्ये घालायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा सॉस बघा तयार करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्ही ना 1 चमचा आहे ना टोमॅटो कॅचअप आहे ते सुद्धा घालू शकता. माझ्याकडे टोमॅटो कॅचअप नाही आहे म्हणून मी थोडीशी साखर याच्यामध्ये घालणार आहे, एकदम थोडीशी, एक स्वीटनेस येण्यासाठी. तुमच्याकडे कॅचअप असेल टोमॅटो कॅचअप तर नाही घातलं तरी चालेल, कारण की ना कॅचअप असतो ते थोडंसं गोड असतं, टोमॅटो कॅचअप असतं थोडंसं स्वीट असतं, गोड असतं, त्यामुळे साखर नाही घातली तरी चालेल. पण त्याऐवजी तुम्ही इथे साखर किंवा हनीसुद्धा घालू शकता, मधसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता हा आपला सॉस तयार झाला. याच्यामध्ये आता आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे, जो मॅगीसोबत येतो मसाला, तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा. तर इकडे मी मॅगी मसाला आणि थोडीशी साखर घातली आहे. हे आपल्याला मिक्स करायचं. तर घालायचं आहे पाणी. तडका देण्यासाठी आता आपण तेल घेतलेलं आहे, थोडंसं तेल. आणि तेल गरम झालं की मी इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या घालायच्या ह्याच्यामध्ये. आणि ते शूटला मला हेल्प करायला विधी आलेली आहे. लसूण आहे हे थोडंसं मस्त फ्राय करायचं. मला हात जळेल ना. आणि याच्यामध्ये तुम्ही ना भाज्या सुद्धा घालू शकता, म्हणजे शिमला मिर्च, कांदा. पण आमच्या विधीला नाही आवडत म्हणून आम्ही फक्त याच्यामध्ये मॅगी घालणार. नको टाकायचं. तर बघा लसूण आहे हा थोडासा ब्राऊन झाला आहे छानपैकी. आता आपण जो हा सॉस बनवला होता दाखवतो. हा सॉस जो बनवला होता कशाने बनवला तो ह्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे सॉस घातले होते, त्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच मी हे नूडल्स म्हणजे मॅगी
आपण जे बॉईल करून ठेवले होते त्याला लगेच घातलं आहे आणि बघा मस्त झालं आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं ऑरेगानो घालते, पिझ्झा सीझनिंग जे असतं ते, त्याने पण एक वेगळी टेस्ट येते. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तरी घालू शकता. तर मी इकडे विधीला तडकावाली मॅगी बनवलं आहे आणि त्याच्यावर मस्त चीज टाकलं आहे, म्हणजे चीजी मॅगी. आता विधी मला खाऊन दाखवणार आहे मॅगी कशी आहे. हां, खाऊन सांगणार आहे. विधी कशी झाले सांगा मला. खावते ना. मग खा ना. अशी खातं का कोण? असं कोण खातं? कशी झाले? चांगली. हां, आवडली? छोटू मला दे एक घास. नाही, थोडासा दे तिला एक घास टेस्ट करायला, फक्त थोडंसं दे. घे. सांगते. कशी झाले? आवडली? ते बघ तर. आणि हे कशासाठी दिले तुला? जंगली जंगली आहे, जंगली. त्यानंतर डिनरसाठी मी बनवत होते आज पनीर मसाला. त्यासाठी मी पनीर बघा थोडंसं फ्राय करून घेते आधी. आणि पनीर फ्राय करून घेतलं ना असं आधी तर मस्त टेस्टी लागतं, अजून छान लागतं. तुम्ही पण अशा प्रकारे बनवता का पनीरची भाजी? तर मला नक्की सांगा. तुम्ही पण अगोदर फ्राय करून घेता की नाही घेत हे नक्की सांगा. त्यानंतर लाईट गेली होती आमची, तेवढं क्लिअर दिसत नाही आहे बघा. मस्त तयार झाला होता पनीर मसाला, मस्त सुगंध सुटला होता. आणि त्यानंतर मग पटकन लाईट आली तर आम्ही म्हटलं की चला फटाफट जेवून घेऊया. लाईट आली आहे तर कारण की आमच्या इथे ना खूप प्रॉब्लेम असतो, म्हणजे जरा पण पाऊस जास्त पडला की लाईट गेलीच म्हणून समजा. म्हणून आम्ही फटाफट जेवून घेतलं लाईट आलेली तर. आणि मी ते विधीला वाढत होते कारण विधीला जायचं. सो गाईज आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. आणि विधी आहे ती घरी गेली कारण की तिची उद्या स्कूल आहे, म्हणून मग ती घरी गेली. तिला राहायचं होतं पण तिची स्कूल होती म्हणजे आहे म्हणून ती गेलेली आहे घरी हे. आणि तुम्हाला दाखवते हे बघा, मम्मी आहे. आणि प्राची कुठे गेली? प्राची गेलेली आहे खाली. प्राचीला खाली झोपायचं आहे का? कारण मी तिला म्हटलं प्राची आपण मस्त एकत्र झोपूया जसं मस्त गर्दी करून, पण नाही, तिला खालीच झोपायचं आहे. आणि माझ्याकडे बघते रागाणी का तर तिला चार्जिंग पॉईंट हवा आहे, म्हणून तिला बहीण नको आहे, तिला मम्मी नको आहे, तिला हवं आहे चार्जिंग पॉईंट. आणि म्हणून तिला चार्जिंग खुन्नस देते मला, ते खुन्नस, म्हणून तिला खाली झोपायचं आहे. तर मी तिला म्हटलं इतका मोठा बेड आहे आपण तिघी जणी मस्तपैकी झोपूया, पण नाही. आजच्या काळात आई बहीण नको असते, फक्त चार्जिंग पॉईंट हवा असतो. का मी हमेशा इथे झोपते ना कॉर्नरला. मला नाही झोप लागणार ना मध्ये. आता ठीक आहे मी मध्ये झोपते. येते चल ये वर ये. तर प्राचीला मी म्हणाले की ये वरती, मी साईडला झोपते, पण नाही तिला खाली झोपायचं. तर ठीक आहे जाऊ दे, तिला झोपू द्या खाली. आणि अशाच प्रकारे माझा ब्लॉग आवडला असतो. आणि माझं हेअर्स खराब झालं, मी 2 दिवस झाले हेअर वॉश केलं नाही. आणि घरात असले की ना माझा अवतार असंच असतो बघा, चेहऱ्याला पण काही नाही, केस वगैरे अजिबात नाही, पण बाहेर जाताना मात्र फुल हेअर सेट वगैरे करून मी निघते. पण घरामध्ये मी अशीच असते, अजिबात माझे केस असे विचारले नसतात, काही नसतात. तर आता उद्या मस्त हेअर वॉश करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.